Hello viewers, welcome in Free Math Education for everyone. Please like and share my videos, subscribe my YouTube channel and press bell icon for more videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन पाटील तुमचे स्वागत करतो फ्री मॅथ एज्युकेशन फॉर एव्हरीवन या यूट्यूब चॅनलमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीतील चॅप्टर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युला एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणकोणते घटक अभ्यासायचे आहेत ते सर्वप्रथम आपण बघणार आहोत. पहिला भाग आहे एक्सपान्शन मीनिंग. सेकंड वन इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द स्क्वेअर ऑफ अ बायनॉमियल. थर्ड वन इज एक्झाम्पल्स ऑन एक्सपान्शन फॉर्म्युला. आपण आपल्या पहिल्या घटकाला सुरुवात करणार. एक्सपान्शन और एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? द प्रोडक्ट ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज कॉल्ड दी देअर एक्सपान्शन और एक्सपांडेड फॉर्म. म्हणजे काय? ज्या वेळेला आपण दोन किंवा दोनापेक्षा अधिक अल्जेब्रिक एक्सप्रेशन घेऊन त्यांचा ज्या वेळेला आपण प्रोडक्ट करतो त्यावेळेला आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो त्या प्रोडक्टलाच आपण एक्सपान्शन किंवा एक्सपांडेड फॉर्म म्हणायचं. हे अजून विस्तारित समजून देण्यासाठी मी या ठिकाणी दोन ॲक्टिव्हिटी तुमच्या समोर सादर करणार आहे. बघा, पहिली ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा, या ठिकाणी मी एक स्क्वेअर घेतला आहे, स्क्वेअर पिक्युआरियस, की ज्या स्क्वेअरचे मी 4 भागांमध्ये रूपांतर केले आहे. 2 आहेत स्क्वेअर लहान स्क्वेअरमध्ये आणि 2 आहेत रेक्टँगल. आता या स्क्वेअरची जी साईड असेल ती साईडला मी एक्स आणि वाय अशा 2 भागांमध्ये डिवाईड केलं आहे. दुसरी साईडसुद्धा एक्स आणि वाय या 2 भागांमध्ये डिवाईड केलं आहे. ड्यू टू डिवायडिंग these side in x and x, again we get the square. Here the side of this quadrilateral is y and y, again we get a shape of square. Now we know the area for the formula for area calculating the area of square, that is side into side. Therefore the area of the square is equal to x square. Similarly for this rectangle, the area of rectangle, we know the formula. Area of rectangle is equal to length into breadth. Here x is the length and y is the breadth. Therefore the area of this rectangle is xy. Similarly for this third rectangle, it is x into y, xy. For this fourth square, it is y into y, that is y square. Therefore while we accumulate the areas of all these 4 shapes, then we get the area of the square PQRS. Therefore we can write it as area of quadrilateral PQRS is equal to area of rectangle 1 plus area of rectangle 2 plus area of rectangle 3 plus area of rectangle 4. Here already we taking the areas of these 4 shapes, that is x square, that is the area of the first rectangle. Second one is xy, third one is again xy, and fourth one is y square. Here xy and xy, these two terms are the like terms, so we can adding them and we get x square plus twice xy plus y square. This is nothing but the x plus y bracket squares is equal to x square plus 2xy plus y square. Here x plus y bracket square means what? X plus y into x plus y, that is the product of these two algebraic expressions, which is equal to, again we can write it, x plus y bracket square, which is equal to x square plus 2xy plus y square. This is the formula to calculating the expansion of x plus y. आता आपण आपल्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करणार आहोत. या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा मी पुन्हा एक स्क्वेअर घेतला आहे, ज्या स्क्वेअरला मी 4 भागांमध्ये डिवाईड केला आहे. आता या स्क्वेअरची जी साईड आहे ती साईड आपण घेतली आहे ए युनिट. बघा, ही संपूर्ण जी साईड आहे ती साईड ए घेतली आहे. त्यानंतर हा जो दुसरा पार्ट आहे
त्याची लेंथ मी घेतली आहे बी. आता बघा ए पूर्ण लेंथमधून जर आपण या ठिकाणी बी जर मायनस केली तर उर्वरित जो भाग असेल त्या भागाची लेंथ येईल ए मायनस बी. म्हणून या पहिल्या पार्टची जी साईड असेल ती साईड ए मायनस बी, ही सुद्धा ए मायनस बी. म्हणून पहिल्या पार्टचा एरिया ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तसंच दुसऱ्या पार्टचा एरिया लेंथ ए मायनस बी इंटू ब्रीथ बी मीन्स ए मायनस बी बी इंटू बी. थर्ड पार्ट a minus b into b, and for fourth part it is b, this side is b and this one is again b, it is b square. म्हणून आपल्याला या ठिकाणी या टोटल स्क्वेअरचा एरिया या ठिकाणी मिळेल a स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a मायनस बी इंटू बी एरिया ऑफ सेकंड पार्ट प्लस a minus b into b area of third part प्लस b स्क्वेअर. बघा आता या ठिकाणी आपल्याला हे दोन ब्रॅकेट दिसत आहेत, त्या दोन्ही ब्रॅकेट्स म्हणजे मोनोमियल इंटू बायनोमियल हा प्रोडक्ट आपण या ठिकाणी घेणार. a स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a इंटू बी विच इज ए बी मायनस b इंटू बी इट इज b स्क्वेअर प्लस a into b again ab minus b into b which is negative b square plus b square. बघा या ठिकाणी आता पॉझिटिव्ह b स्क्वेअर निगेटिव्ह b स्क्वेअर दिसत आहेत, ते दोघंही कॅन्सल होतील. म्हणजेच काय शिल्लक राहील फक्त a स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बघा आता हा एक ए बी आणि दुसरा ए बी म्हणजेच या ठिकाणी दोघं लाईक टर्म्स आहेत, त्या दोघंही लाईक टर्मची ॲडिशन होईल ट्वाईस ए बी मायनस बी स्क्वेअर. पण या ठिकाणी पॉझिटिव्ह टू ए बी मायनस बी स्क्वेअर या टर्म्सला दुसरीकडे या ठिकाणी साईड चेंज करू, कारण आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचा एक्सपान्शन या ठिकाणी शोधायचा आहे. ए स्क्वेअर मायनस positive twice ab taking on left hand side it become negative 2ab. Negative b square taking on left hand side it become positive b square is equal to a minus b bracket square. That is nothing but a minus b bracket square is equal to a square minus twice ab plus b square हे आपल्याला या ठिकाणी मिळालं. आता हेच आपल्याला कोणकोणते दोन फॉर्म्युले माहीत झालेत तर ते आपण पुन्हा एकदा रिकॉल करू. एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा आता बऱ्याचदा हे तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युले दिले आहेत. आता बऱ्याचदा या ठिकाणी प्रत्येक वेळेला एक्स प्लस वायच असेल, इथं ए मायनस बीज असेल असं नाही. यू कॅन ऑल्सो टेक हिअर एक्स मायनस वाय, पी मायनस क्यू, एम मायनस एन or whatever is given in the examples you can change it. Okay, clear it. Now we will going to solve examples on these two formulas in practice set 50. First example is x part 5a plus 6b bracket square. Now we know the formula for the sum of the two terms and its square. We know the formula for expansion of two terms, the sum of two terms and its square. Therefore, first we have to write here that formula x plus y bracket square is equal to x square plus twice xy plus y square. Now you have to only substitute x by 5a and y by 6b in this formula. See here, x plus y bracket square is equal to x square. So 5a plus 6b bracket square is equal to, in place of x I am taking here 5a
2 as it is. In place of again x, here is 5a, therefore replace this x by 5a, replace this y by 6b, replace again this y by 6b. Okay, now simply expanding this bracket now, which is equal to 5 square, 5a bracket square means 5 square, and you have to take a square, 25 a square plus 6 into 5 30, 30 into 2 is equal to 60, a into b, ab plus 6 square 36 b square. Now you have to solve this second example. In this example, in place of x and y, they are given to you fractions. Fractions are nothing but only you have to observe whether here given addition or subtraction. If the addition is given, then you have to use x plus y bracket square, this expansion formula. Again write x plus y bracket square is equal to x square plus twice xy plus y square. What is this? This is formula. So write here formula. Now below this x plus y, we write our example a upon 2 plus b upon 2 bracket square, which is equal to a upon 2 bracket square plus twice a upon 2. In place of x, we write here a upon 2. In place of y, we write b upon 2 plus again in place of y, we write b upon 2. Now taking the product, we get a in a upon 2 bracket square means a square upon 2 square is equal to 4 plus 2 into a upon 2 b upon 2 plus b square upon 4. Again here we see 2 get cancelled. What is remaining? Only a b upon 2 is remaining. So a square upon 4 plus ab upon 2 plus b square upon 4. This is called the expansion of a upon 2 plus b upon 2 bracket square. Very simple examples are given. Now in the third example, 2p minus 3q bracket square. Now you have to use here the expansion formula for subtractions. That is, already we learned x minus y bracket square is equal to x square minus twice xy plus y square. Now in place of a minus a and b, I am taking x and y. You can take there any alphabets. Now substitute the value of x as 2p and value of y as 3q in the formula. Therefore the first term is 2p square, 2p bracket square minus 2 into 2p into 3q plus 3q square. Remember that you must have to draw here bracket. Why? If you not taking their bracket, that means only the square of p. Similarly, in this term, you must have to take a bracket. If you not taking, again it's meaning only the square of q. It is important thing. The expansion of 2p square is equal to 2 square 4 p square minus 3 into 2 into 2. 3 2s are 6, 2s are 12, 2p plus 9q square. काय करायचं आहे? फक्त आपल्याला एक जिथं दिसेल तिथं x च्या जागेवर 2p सबस्टिट्यूट करायचं आहे, y च्या जागेवर 3q सबस्टिट्यूट करायचं आहे. आणि रूल ऑफ इंडायसेस आपल्याला माहिती आहे. त्या रूल ऑफ इंडायसेसचा वापर करून आपण सिम्पली एक्सपान्शन करायचं आहे. दिस इज नथिंग बट दी एक्सपान्शन ऑफ 3p minus 2p minus 3q bracket square. Now in this fourth example, there is one is simple integer, second one is fractions. Don't fear, you can also use here the expansion formula a minus b
bracket square is equal to a square minus twice ab plus b square. Now here in this example x is given, so I am changed the standard formula as by a and b. Now in place of a, here is x, so replace a by x and b by 2 upon x in the formula. We get x square minus 2 into x into 2 upon x plus 2 upon x bracket square, which is equal to x square plus 2. Here this x again get cancelled. What is remaining? 2 into 2 is remaining, plus 2 square is equal to 4 and the square of x is x square. So the expansion of x minus 2 upon x bracket square is equal to x square plus 2 into 2 4 plus 4 upon x square. Simply in this way you can solve the remaining examples. So it is homework for you. Solve the remaining examples. Now I am goes towards the second questions. Which of the options given below is the square of the binomial 8 minus 1 upon x? This is the objective type of questions. You have to only choose the correct alternatives from the given. First is 64 minus 1 upon x square. Second one is 64 plus 1 upon x square. Third one is 64 minus 16 upon x plus 1 upon x square. And fourth one is 64 plus 16 upon x plus 1 upon x square. See here, you have to find the square of the binomial. Square of the binomials mean there are 3 terms. Means the first and the second option is totally wrong. So in out of this third one or fourth one option, so one alternative is correct one. How you can decide it? There is no need to take the expansion. Why? Because here we already know the standard formula, if there is negative sign, then their expansion, the second term is also negative signs. So out of these 4 options, the third one is the correct options. So the solution is 64 minus 16 upon x plus 1 upon x square. बघा, काहीच एक्सपान्शन आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये माहिती आहे, जर निगेटिव्ह साईन आलं असेल तर सेकंड टर्म निगेटिव्ह असते. इथं सर्व टर्म्स पॉझिटिव्ह आहेत, इथं फक्त सेकंड टर्म पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत, उर्वरित पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच काय, हाच ऑप्शन करेक्ट असेल. पहिला आणि दुसरा नाही, कारण की स्क्वेअर ज्या वेळेला आपण बायनॉमियलचे करणार त्यावेळेला आपल्याला 3 टर्म मिळणार आहेत, म्हणून पहिली आणि दुसरी ही टोटली रॉंग आहे. थर्ड एक्झाम्पल, ऑफ विच ऑफ द बायनॉमियल्स गिवन बिलो इज m square n square plus 14mnpq plus 49p square q square the expansion. आता इथं उलट क्वेश्चन दिलं आहे. इथं तुम्हाला एक्सपान्शन दिलं आहे आणि ते एक्सपान्शन कोणत्या बायनॉमियलचं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. त्यासाठी अल्टरनेटिव्स दिले आहेत बघा, m प्लस n इंटू p प्लस क्यू, m प्लस n मायनस पी क्यू. थर्ड वन आहेत 7mn प्लस पी क्यू. फोर्थ वन आहेत mn प्लस 7pq. बघा, या ठिकाणी आपण या पहिल्या टर्मचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला m स्क्वेअर n स्क्वेअर दिसत आहे, आणि लास्ट टर्म जर विचार केला तर आपल्याला इथं दिसत आहे 49p स्क्वेअर q स्क्वेअर. आता फक्त पहिल्या आणि शेवटच्या टर्मचा आपण विचार करणार. आपल्याला या ठिकाणी m स्क्वेअर n स्क्वेअर हे कोणत्या टर्मचा स्क्वेअर असेल तो आपण विचार करायचा. तो असेल mn ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणून जिथं जिथं mn ब्रॅकेट स्क्वेअर असेल ते तुमचे ऑप्शन असू शकतात, म्हणजे दुसरा आणि चौथा. हा नाही, कारण की इथं 7चा स्क्वेअर 49 m स्क्वेअर n स्क्वेअर आलं असतं, म्हणून हाही ऑप्शन नाही. इथं तर अजिबात नाही, m इंटू p mp येऊन जाईल, म्हणजेच ते शक्यच नाही आहे.
मग आता दुसऱ्या आणि चौथ्यापैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे तो आपण विचार करण्यासाठी एकतर तुम्ही चिन्हांचा विचार करा, सर्व टर्म पॉझिटिव्ह आहेत म्हणजे हेच उत्तर असेल, किंवा या लास्ट टर्मचा विचार करा 49p²q² हे कोणत्या टर्मचं एक्सपान्शन असेल, स्क्वेअर असेल, तर तो 7pqचा स्क्वेअर असेल. म्हणून ऑप्शन नंबर 4(1) इज करेक्ट वन. mn plus 7pq. Now the use of the expansion formula to find the value. आता आपण या एक्सपान्शन फॉर्म्युलाचा वापर कुठे करू शकतो, म्हणजे एक प्रकारे ॲप्लिकेशन ऑफ द एक्सपान्शन फॉर्म्युला. सपोज यू हॅव टू फाइंड द स्क्वेअर ऑफ 997. Then it is very difficult to finding the square of 997 by actual multiplications, but you can use here the expansion formula. How? See here. First, think which multiple of 10 number is nearest to this 997. कोणता 10च्या पटीतील संख्या या 997 जवळची आहे किंवा 100च्या पटीतील संख्या, तो विचार करायचा आपण. तर या ठिकाणी 1000 ही संख्या 997ला म्हणजे 10च्या पटीतील संख्या ही जवळची संख्या आहे. आता 10च्याच पटीतील का सांगतोय मी किंवा 100च्या पटीतील का सांगतोय, कारण आपल्याला 10चा स्क्वेअर, 20चा, 30चा, 40, 50, 60, 70, 100, 1000 या संख्यांचे स्क्वेअर आपल्याला चटकन फाइंड करता येतात. म्हणून बघा 1000 minus 3 is equal to 997. आता या 997ला मी स्प्लिट केला आहे 1000 minus 3 मध्ये. आता तुम्ही विचार करा, तुम्ही 2 फॉर्म्युले शिकले आहेत, त्यापैकी a minus bचा फॉर्म्युला वापरता येईल का a plus bचा फॉर्म्युला वापरता येईल. तुमच्या मनात उत्तर देऊन झालं असेल तर मी या ठिकाणी कंटिन्यू करतो. बघा, आपण x मायनस y ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करू शकतो. x² मायनस 2xy प्लस y² हा फॉर्म्युला. बघा, आता आपण काय करणार, 997 म्हणजेच काय, 1000 minus 3 आहे. म्हणून 1000 minus 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, in replace this x by 1000, so 1000 square minus 2 into 1000 into replace y by 3 plus 3 square. आता बघा, या 1000चा स्क्वेअर करणं सुद्धा सोपं आहे. 1चा स्क्वेअर 1 येतं, इथं 3 तुम्हाला झिरोज दिसत आहेत, त्याचा डबल करून टाकायचे आहेत, कारण की इथं स्क्वेअर असेल त्यावेळेला 3 टाइम्स 0 दिसत आहेत, त्याला डबल म्हणजे 6 टाइम्स तुम्हाला 0 त्या ठिकाणी लिहिता येईल. 6 टाइम्स 0 मायनस चिन्ह जे आहे ते जशाच तसं या टर्मचा प्रोडक्ट करून घ्या. 3 2 6 इंटू 1000 इज इक्वल टू 6000 प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9. आणि यांचे सबट्रॅक्शन करा. पहिल्यांदा आपण या 10 लाखमधनं 6000 मायनस करू. 9,94,000 प्लस 9 इज इक्वल टू 9,94,009 हे आन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. दुसरं एक्झाम्पल 102 ब्रॅकेट स्क्वेअर. अगेन थिंक विच मल्टिपल ऑफ 10 or 100 is nearest to 102. Your answer is 102 is nearest to 100. Therefore, we can write 102 bracket square as 100 plus 2 bracket squares. Now, again think which formula I can use for expanding these terms. Your answer is x plus y bracket square. We can use here the sum of two numbers and its square, the expansion formula for x plus y bracket square. Therefore, we can write here 100 plus 2 bracket square. Now replace this x by 100 and y by 2. We get
x square means 100 square plus 2 as it is. Replace again this x by 100, y by 2 and y this y by 2. आता बघा मी आधीच तुम्हाला सांगितलं की जर दोन झिरोज असतील तर डायरेक्ट त्याचे दुप्पट करायचे, म्हणजेच किती होतील, इथं 4 झिरोज लिहिणार, म्हणजेच किती येईल 1 स्क्वेअर 1 10,000 प्लस 2 into 2 4 into 100 400 plus 4, simple taking addition 10,400 plus 4 which is equal to 10,404. Remaining 2 examples are homework for you. Thank you for watching my video. Please like and share my video. Subscribe my YouTube channel and press bell icon for more videos.